नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समर्थ क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी भेकराई नगर पुणे यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक नवा उपक्रम घेऊन आलेलो आहोत. तसेच ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतील ज्यांना क्लासचा लाभ घेता येत नाही व त्यांना येणारे अभ्यासातले प्रॉब्लेम लक्षात घेऊन समर्थ क्लासेसने हा उपक्रम चालू केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण यूट्यूबच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तरी सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. तसेच जे काही ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, गावातील तुमच्या ग्रुप्स असतील, तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. कारण त्याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, हीच समर्थ क्लासेसची आमची आशा आणि अपेक्षा असेल. तर काल मला एक कमेंट आली होती. कमेंटमध्ये लिहिलं होतं की सर 8वीचे लेक्चर्स चालू करा. त्या अनुषंगानं आपण इयत्ता 8वी मॅथ्सचं लेक्चर यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा, 8वीचा चॅप्टर आपला आहे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. तर डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदींचा भागाकार. बघा, याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघा काही थोडं बेसिक पाहूया. ते बेसिक तुम्हाला हा चॅप्टर सॉल्व्ह करताना किंवा या चॅप्टर मधले गणित सॉल्व्ह करताना तुम्हाला या बेसिकचा उपयोग होईल. बघा, पहिल्यांदा आपण बघतोय साइन पाहूया. ठीक आहे बाबा, मल्टिप्लिकेशन मध्ये साइन काय काम करतो. ठीक आहे बघा, तर बघा जर समजा दोन संख्या असतील, दोन नंबर्स असतील आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करतोय आपण, त्याचे साइन लक्षात घेऊन आपण काय करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर बघा, जर एखादी संख्या प्लस असेल आणि दुसरी संख्या जर मायनस असेल, किंवा पहिल्यांदा आपण प्लस प्लसचं बघूया. प्लस प्लस या पहिल्या संख्येला प्लसचं साइन असेल, दुसऱ्या संख्येला प्लसचं साइन असेल, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन मध्ये येणारं उत्तर हे काय असेल, प्लस मध्ये असेल. तसेच पहिल्या संख्येचं किंवा पहिल्या नंबरचं साइन प्लस असेल, दुसऱ्या नंबरचं साइन मायनस असेल, तर येणारं आन्सर तुमचं मायनस मध्ये येईल. ठीक आहे, प्लस मायनस असू द्या किंवा मायनस इंटू प्लस असू द्या, याचं येणारं आन्सर काय असेल, मायनसच असेल, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता राहिलं बघा, जर दोन्ही नंबर्स मायनस असेल, दोन्ही नंबर्स मायनस मध्ये असतील, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन प्लस होतं. हे रूल लक्षात ठेवायचे, साइनचे रूल. तसंच बघा, काही इंडेक्सचा रूल बघायचे आपल्याला, इंडेक्सचे रूल जे की तुम्ही पाठीमागच्या काही इयत्तेमध्ये शिकला असाल. ठीक आहे, बघा इंडेक्सचा रूल सांगतो, जर दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन असेल आणि बघा दोन नंबरचं आपण मल्टिप्लिकेशन करतोय, बेस त्याचा काय आहे, सेम आहे. इंडेक्स डिफरन्स असला तरी चालेल, इंडेक्स डिफरंट असला तरी चालेल. त्याच्यामध्ये बघा, समजा एकाचा इंडेक्स 3 आहे, एकाचा 2 आहे. ठीक आहे, बघा इथं काय आहे रे, बेस कसा आहे, समान आहे. इथं बेस ए आहे, इथं बेस ए आहे, इथं इंडेक्सला 3 आहे, इथं इंडेक्सला 2 आहे. जर बेस सेम असेल, मध्ये साइन जर मल्टिप्लिकेशनचा असेल, तर बघा इंडेक्सची काय होते, ऍडिशन होते. लक्षात ठेवायचं. बघा, बेस एकदाच लिहायचा आणि इंडेक्स बघा, इंडेक्स आहे इथं 3+2. ठीक आहे, 3+2. बघा इंडेक्सची काय झाली, ऍडिशन काय येणार आहे, a⁵. ठीक आहे, हे असे बेसिक रूल तुम्ही काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. तसंच बघा, समजा एखादा मी a² लिहितो, a² ला मी कसा स्प्लिट करतो, a इंटू a, नंतर a क्यूबला असणार आहे a इंटू a, नंतर a⁴ ला a इंटू a, म्हणजे बघा जेवढी पॉवर तेवढ्या वेळेस त्याचं काय होणार, मल्टिप्लिकेशन होणार. बघा, हे झालं तुमचं बेसिक मधलं. ठीक आहे, तर याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. बघा, आपण याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहूया. बघा एक्झाम्पल काय दिले बघा, क्वेश्चन नंबर 1 काय आहे, डिवाइड
राईट द क्वोशंट अँड द रिमाइंडर. डिवाइड, राईट द क्वोशंट अँड द रिमाइंडर. हे आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन पाहायचा आहे बघा. त्याच्यामध्ये बघा डिवाइड करायला सांगितलंय आणि आपल्याला काय लिहायला सांगितले, क्वोशंट अँड रिमाइंडर. बघा जर मी एक साधं एक्झाम्पल घेतलं बघा, 28 डिवाइड बाय 7. बरोबर आहे. जसं हे आपण डिव्हिजन करतो तशीच याची पण डिव्हिजन करायचे. प्रोसेस सेम आहे बघा. 7 4 जार किती आलं 28 मध्ये साइन मायनस 8 मायनस 8 0 2 मायनस 2 0. बघा हे जे येणारं आन्सर आहे बरोबर आहे. याला आपण मराठीमध्ये भागाकार म्हणतो. याला काय म्हणायचं आपण, क्वोशंट. हा काय असतो, क्वोशंट. आणि जो उरतं शेवटी भागाकार करून जे शेवटी उरतं त्याला काय म्हणायचं, रिमाइंडर. त्याला काय म्हणायचं, रिमाइंडर. बघा मग आपल्याला ह्याच्यामध्ये हेच फाइंड आउट करायला सांगितलंय, पण हे डिव्हिजन कशाचं आहे, पॉलिनॉमियलचं. ठीक आहे. तर आपण हे एक्झाम्पल पाहूया आणि क्वोशंट कसा फाइंड आउट करायचं ते आपण, क्वोशंट अँड रिमाइंडर कसा फाइंड आउट करायचं ते आपण पाहूया. ठीक आहे. बघा इथं 21m² ला कितीने डिवाइड करतो आपण, 7m. बरोबर आहे. बघा ज्याला डिवाइड करतोय तो कुठे येणार, इथं 21m², 21m². आणि ज्यानं डिवाइड करतो तो कुठे येणार, 7m. बघा तर इथं बघा क्वोशंट फाइंड आउट करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथलं पाहायचं इथं काय आहे आणि इथं काय आहे. ठीक आहे. बघा मग बघा लक्ष द्यायचं, याला याच्यासारखं बनवायचं. याला 7m ला मी 21m² कसं बनवू, जेणेकरून 21m² आणि इथं 21m² आलं की काय करतील, त्याची जी सबस्ट्रॅक्शन येईल ती काय येईल, 0 येईल. किंवा ह्या 7m ला 21m² कसं करता येईल. बघा आता काय करायचं, साधं सिंपल सांगतो. बघा इथं m² आहे, इथं m आहे, इथं 21 आहे, इथं 7 आहे. बघा जे नंबर्स असतील, बघा जे नंबर्स असतील आणि हे जे व्हेरिएबल आहेत बघायचं. बघा m काय आहे, व्हेरिएबल आहे. बघा या व्हेरिएबलला इथं m आहे, मला काय करायचं आहे, m² करायचं आहे, m² करायचा आहे. दिलाय काय आपल्याला इकडं m ला m लिहिला. बघा मग या m ला m² करण्यासाठी इथं कशानं मल्टिप्लाय करावं लागेल मित्रांनो. बघा m इंटू m जर केलं मी काय होईल, काय होईल, m इंटू m² बघा कशानं मल्टिप्लाय केलं मी, m न, तो m इथे लिहून घेतला. ठीक आहे. बघा अजून बघा इथं 7 आहे, इथं 21 आहे, इथं किती आहे 7 आणि इथे किती आहे 21. मग ह्या 7 ला मला काय करायचं आहे, 21 करायचं आहे. आन्सर किती आणायचं आहे, 21 एवढा आन्सर आणायचं आहे. तर आहे किती इथं 7. मग ह्या 7 ला मला 21 करायचं तर कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. 7 3 जार 21. कितीनं मल्टिप्लाय केलं, 3 न, ते 3 इथं मांडून घेतलं. बघा बघा मग काय होईल रे मित्रांनो, बघा हे काय होणार आहे, 21m² झालं. बघा 21 इंटू m², 21m². बघा भेटलं आपल्याला 21m². बघा मग ते 21m² करण्यासाठी आपण त्याला कितीनं मल्टिप्लाय केलं, बघा m इंटू 3m. कितीनं मल्टिप्लाय केलं, 3m. आणि हाच म्हणजे तुमचा काय असतो, क्वोशंट. ज्यानं मल्टिप्लाय केलाय तो काय झाला आपला क्वोशंट. बघा कितीनं मल्टिप्लाय केलं, 3m. क्वोशंट किती आला, 3m. आणि येणार आन्सर किती आलं, 21m². 21m². याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट करा, 21 मायनस 21 0, m² 0. बघा डिव्हिजन किती आलं, 3m. बघा आन्सर किती आलं, 3m. 3m म्हणजेच काय असेल आपला क्वोशंट असेल. आणि हे जे बाकी उरलेलं आहे हे काय झालं, रिमाइंडर. हे काय झालं, रिमाइंडर. बघा तर बघा आपल्याला काय करायला सांगितलंय, क्वोशंट अँड रिमाइंडर फाइंड आउट करायला सांगितलं. तर लिहून घ्यायचे, तर क्वोशंट इज इक्वल टू 3m, इज इक्वल टू 3m अँड रिमाइंडर इज इक्वल टू, रिमाइंडर किती आला 0. रिमाइंडर किती आला 0. तर हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता आपण काय करायचंय, पुढचं एक्झाम्पल पाहायचं आहे. ठीक आहे. बघा तर
पुढचं एक्झाम्पल आहे मित्रांनो बघा, 40a³ डिवाइड बाय -10a। बघा सेम अगदी सोपं असं गणित आहे बघा. काय करतोय बघा, आपण डिवाइड कशाने करतोय रे, -10a ने, -10a, ठीक आहे. इथं काय आहे 40a³ 40a³ बघा. आता इथं लिहून घेतो मी बघा काय आहे 40 आहे आणि बघा कोएफिशियंट आणि व्हेरिएबल मी वेगवेगळं लिहून घेतो आधी तुम्हाला समजण्यासाठी. बघा इथं किती आहे 40, बघा इथं किती आहे 40, नंतर इथं किती आहे a³, काय आहे a³. हे दोन्ही मी काय केलं लिहून घेतलं, ठीक आहे. बघा हे दोन्ही काय केलं लिहून घेतलं. बघा इकडं काय आहे, इकडं व्हेरिएबल काय आहे, इकडं व्हेरिएबल काय आहे बघा, इकडं व्हेरिएबल आहे a, काय आहे a. नंतर इथे किती आहे -10 बघा. बघा कोएफिशियंटच्या पुढे कोएफिशियंट, व्हेरिएबलच्या पुढे व्हेरिएबल मांडून घेतले. बघा आता आपल्याला कन्वर्ट काय करायचं, ह्या a ला a³ करायचं आहे आणि -10 ला किती करायचं आहे 40 करायचं, ठीक आहे. बघा मी तुम्हाला 4 रोल सांगितले होते मगाशी साइनचे, ठीक आहे. बघा प्लस इंटू प्लस काय होईल प्लस, याचा आन्सर प्लस मध्ये येईल. नंतर बघा प्लस इंटू मायनस, आन्सर मायनस मध्ये. नंतर मायनस इंटू प्लस, आन्सर मायनस मध्ये, ठीक आहे. नंतर मायनस इंटू मायनस, आन्सर कशामध्ये येईल प्लस मध्ये. बघा आता लक्ष द्यायचं इकडं, ठीक आहे. बघा इथं मायनस मध्ये, बघा इथं कुठं दिसतंय का बघा बरं मायनस, दोन ठिकाणी दिसतंय, ठीक आहे. पण येणारं उत्तर कसं येतंय प्लस मध्ये, ठीक आहे. येणारं उत्तर कसं येतंय प्लस मध्ये, त्यामुळे रोल नंबर कोणता लागेल इथं 4. बघा तर इथं -10 आहे, ठीक आहे. तर ह्या -10 ला मला किती, कोणत्या अशा नंबरनं मल्टिप्लाय करावं लागेल की येणारं उत्तर काय असेल 40 असेल. बघा 10 ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 40 येईल मित्रांनो, 10 ला जर 4 न मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे 40 येणार आहे. बट बघा इथं -10 इंटू 4, बघा मायनस प्लस काय होणार आहे मायनस होणार आहे, पण आपला आन्सर कसं आहे प्लस मध्ये आहे. त्यामुळे बघा इथे येणार उत्तर काय करायचं -10 इंटू -4, -10 इंटू -4 प्लस 40, ठीक आहे. बघा हे झालं, ठीक आहे. मग कितीनं मल्टिप्लाय केलं मी इथं बघा -4 न मल्टिप्लाय केलं तर -4 इथं लिहून घेतलं मी, ठीक आहे. -4 इथं लिहून घेतलं. अजून बघा इथं एकटा a आहे, इथं काय आहे a³, ठीक आहे. इथं पॉवर किती आहे 1. अजून किती पॉवर कमी पडते 3 पर्यंत पोहोचायला बघा इंटू a⁻², म्हणजे a² न जर ह्याला मल्टिप्लाय केलं, मग मी रूल सांगितलं होतं तुम्हाला बघा a इंटू a इज इक्वल टू बघा a इंटू a. आता इंडेक्स इथं मल्टिप्लिकेशन म्हणजे इंडेक्सची काय होते ऍडिशन होते. बघा बस इथं तर दिलाय, इथं a च्या डोक्यावरती काय नसतो, म्हणजे पॉवर इंडेक्स काय असतो बघा, a चा इंडेक्स किती असतो काय नसतो म्हटल्यानंतर 1 असतो, ठीक आहे. बघा मग इथं किती आहे रे a³ आहे, ठीक आहे. बघा मग 1 मध्ये किती ऍड केल्यानंतर आन्सर 3 येईल रे, कारण की इंडेक्सची काय होणार आहे ऍडिशन होणार आहे. बघा मग 1 मध्ये किती ऍड केल्यानंतर इंडेक्स 3 होईल बघा, याच्यामध्ये इथं 2 ऍड केलं, 1 + 2 किती होईल 3, म्हणजे कशानं मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला a² न मल्टिप्लाय केला. बघा आता काय करायचं आहे -4 ला -4 लिहिलं इंटू कशानं मल्टिप्लाय केला a² न. बघा काय कशानं मल्टिप्लाय केला आपण a² न. बघा मग मिळणारा हा काय असतो आपला कोशंट, काय भेटला हा आपल्याला कोशंट भेटला, ठीक आहे. बघा तर बघा -10a ला ह्या -4a² न मल्टिप्लाय केलं तर येणारा आन्सर किती येतंय बघा 40 इंटू a³ किती आलं रे बघा 40 इंटू a³ काय आलं 40a³. बघा काय झालं 40a³ मायनस काय केलं मी 40a³. बघा 40a³ मायनस 40a³ केलं तर किती येणार आन्सर 0. चला हा काय असतो कोशंट. बघा देअरफॉर कोशंट इज इक्वल टू कोशंट किती आला -4a² आणि रिमाइंडर किती आला 0. रिमाइंडर किती आला 0. चला व्हेरी गुड. आता
नेक्स्ट एक्झाम्पल पाहायचं आहे आपल्याला. बघा, कन्वर्ट करून घ्यायचं. ज्याला डिवाइड करायचं आहे ना, बघा, ज्याला डिवाइड करतोय आपण, ज्या नंबरला डिवाइड करतोय किंवा ज्या पॉलिनॉमियलला डिवाइड करतोय त्याच्यासारखंच बनवायचं आपल्याला त्याला. ठीक आहे. बघा, आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3. बघा, मायनस 48p raised to 4, 48p raised to 4 डिवाइड बाय किती आहे, मायनस 9p स्क्वेअर, मायनस 9p स्क्वेअर. बघा बघा, ज्याला डिवाइड करायचा आहे तो इथे येणार मायनस 48p raised to 4. आणि बघा, ज्यानं डिवाइड करायचं आहे, कशानं डिवाइड करतोय, मायनस 9p स्क्वेअर यानं डिवाइड करतोय. ठीक आहे. तर बघा, आपल्याला याला कशासारखं बनवायचं मित्रांनो, याला याच्यासारखं बनवायचं. ठीक आहे. कशासारखं, याच्यासारखं. चला, इथं लिहून घ्या. इथे किती आहे, व्हेरिएबल काय आहे, मायनस 48. बघा, मायनस 48 लिहिला. ठीक आहे. नंतर सॉरी, कोएफिशियंट काय आहे, मायनस 48 आणि व्हेरिएबल काय आहे, p raised to 4, p raised to 4 म्हणजे 48 इंटू मायनस 48 इंटू p raised to 4 याचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार आहे, मायनस 48 p raised to 4 आलं. ठीक आहे. बट आपल्याला कन्वर्ट कशाचं करायचं आहे, बघा, इकडं व्हेरिएबल काय आहे, p स्क्वेअर आहे, इकडं काय आहे, p स्क्वेअर. ठीक आहे. इकडं काय आहे, p स्क्वेअर आणि इकडं काय बघा, मायनस 9 आणि बघा इकडं काय आहे, मायनस 9. ठीक आहे. आता आपल्याला सगळे रूल्स मी सांगितले आहेत. रूल्स कोणते कोणते बघा दिलेले आहेत. एक साइन रूल दिलेला आहे आणि एक इंडेक्सचा रूल एक दिला होता. ठीक आहे. बघा, बट आता बघा, ह्या p स्क्वेअरला मला काय करायचंय, p raised to 4. मग ह्याला कितीनं मल्टिप्लाय करायला लागेल रे. बघा बघा, पॉवर कितीनं कमी पडते, बघा इथं इंडेक्स कितीनं कमी पडतोय. बघा, या 2 ला काय करायचं, इथं बेस तर सेम, बघा इथं बेस सेम घेतला. ठीक आहे. p बघा, येणार आन्सर बेस एकदाच लिहायचा. बघा 2, आता इथं साइन मल्टिप्लिकेशन मध्ये 2 प्लस इथं किती अजून करावं लागेल म्हणजे आन्सर 4 येईल रे. बघा, 2 + 2 केल्यानंतर म्हणजे ह्याला कशानं मल्टिप्लाय केलं मी, p स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. मग तो p स्क्वेअर इथं लिहून घेतला. ठीक आहे. बट आता लक्षात ठेवायचं, मायनस 9 ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, 48 येईल. कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 48 मिळतात मित्रांनो. बघा, कारण की बघा 9च्या टेबलमध्ये 48 नाहीच आहे की नाही, 9च्या टेबलमध्ये 48 नाही. तर अशा वेळेस काय करायचं, बघा हे मायनस 48 आहे ना, मायनस 48 ला असं लिहून घ्यायचं आणि डिवाइड बाय इथे किती आहे, मायनस 9. ठीक आहे. बघा, मायनस 9. ठीक आहे. बघा, जर बघा किंवा हा असं करू आपण. बघा, 3 3 9, 16 3 48 किती आलं, 16/3. बघा, 16/3 आणि हा जो p स्क्वेअर आहे तो p स्क्वेअर आपण लिहिला. ठीक. कारण की बघा, मग बघा 16/3 हे मायनस मायनस साइन काय होतील, कॅन्सल होतील. बघा, मग इथं कशानं मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला, 16/3. ठीक आहे. बघा, हे जर सॉल्व्ह केलं तुम्हाला तर काय भेटणार आहे, मायनस 48 भेटणार आहे. बघा, 3 1 3, 3 3 9. ठीक आहे. बघा, 3 16 48, 16 3 48 आणि मायनसला मायनस साइन. ठीक आहे. म्हणजे बघा आपल्याला क्वेश्चन काय भेटला, 16/3 p स्क्वेअर. हा काय भेटला आपल्याला, क्वेश्चन. हा काय भेटला, क्वेश्चन. मग 16/3 p स्क्वेअर भेटला क्वेश्चन. येणार आन्सर काय आलं, बघा मायनस 48 इंटू p raised to 4 मायनस, बघा काय आलं, मायनस 48 p raised to 4. बघा इथे एक मायनस साइन आहे. बघा, हे मायनस मायनस काय होईल, प्लस. बरोबर आहे की नाही. आणि प्लस 48 p raised to 4 आणि मायनस 48 p raised to 4 काय होईल, 0. बघा, देअरफॉर क्वोशंट काय येईल मित्रांनो, क्वोशंट इज इक्वल टू, क्वोशंट किती आला, 16/3 p
पी स्क्वेअर आणि रिमाइंडर किती इज इक्वल टू 0. चला, व्हेरी गुड. तर आपल्याला काय करायचं, आता पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे, बघा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा क्वेश्चन आहे 40m⁵ बघा, 40m⁵ डिवाइड बाय 30 काय आहे m³ 30m³ बघा. बघा, ज्याला डिवाइड करायचा आहे बघा, तो 40m⁵ इथं आणि 30m³ इथं. ठीक, सेम आत्ताच जरा पाठीमागचं जसं गणित होतं तसंच हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, बघा, हे 40m⁵ मी लिहून घेतलं. काय केला बघा, याच्यातला जो कोएफिशियंट आहे तो लिहून घ्या 40 बघा. नंतर जो व्हेरिएबल आहे तो लिहून घेतला m⁵. ठीक आहे, बट या साईडला कोएफिशियंट आणि व्हेरिएबल काय आहेत बघा बरं. इकडे कोएफिशियंट काय आहे 30, काय आहे 30. ठीक आहे, आणि इथं पॉवर किती आहे m³. ठीक आहे, पॉवर किती आहे m³ बघा. आता लक्ष द्या इकडं. ठीक आहे, करताना करायचं हे 30 बघा, 30 इंटू किती केल्यानंतर 40, कारण 30च्या टेबलमध्ये 40 आहे का नाही. तर काय करा सांगितलं मी, काय करायचं बघा, 40 अपॉन किती करायचं हे 30 करायचं. काय करायचं 40 अपॉन 30 बघा. केलं हे 40 अपॉन काय करायचं 30, 0 0 गेट कॅन्सल. किती आलं 4/3 आलं. ठीक आहे, किती आलं 4/3. म्हणजे ह्याला जर 4/3 न मल्टिप्लाय केलं तर बघा बरं, 3 10 जार 30 आणि 10 4 जार 40 होईल. म्हणजे हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला कसं होईल बघा बरं, 3 1 जार 3, 3 10 जार 13, 10 4 जार 40 आलं. ठीक आहे, 10 4 जार 40 आलं. ठीक आहे, बघा, म्हणजे कितीनं मल्टिप्लाय केलं मी 4/3 न मल्टिप्लाय केलं ह्या 30 ला. बघा कितीनं मल्टिप्लाय केलं 4/3. हे कसं आलं बघा, जर ह्या पाड्यात नसेल ना, जर हे 30च्या टेबलमध्ये जर 40 नसेल, 30च्या टेबलमध्ये जर 40 नसेल तर काय करायचं, 40 घ्यायचं इकडचं आणि त्याला डिवाइड कशाने करायचं, जो दिला इकडचं 30 त्यानं 0 0 गेट कॅन्सल, राहिलं काय 4/3 न, आणि सरळ याला 30ला 4/3 न मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे 40. ठीक आहे, बघा, मग 4/3. ठीक आहे, हे झालं कशाच कोएफिशियंट. आता व्हेरिएबल बघा, इथं m³ आहे, मला करायचं काय m⁵ बघा, इथं मल्टिप्लायचं साईन घेतो. ठीक आहे, मल्टिप्लाय करायचं ना आपल्याला बघा, मग मल्टिप्लाय बघा, इथं किती आहे रे 5, पॉवर काय आहे 5 बघा. m ची अशी कोणती पॉवर घेऊ बघा. बघा इथं लक्ष द्या, इकडं मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे का, बेस सेम मध्ये मल्टिप्लिकेशन, इंडेक्सची काय होणार ऍडिशन. म्हणजे 3 मध्ये किती ऍड करू मी जेणेकरून आन्सर किती येईल 5 येईल बरोबर आहे का. मग किती होणार रे, किती करू 2, म्हणजे इथला इंडेक्स हे काय झालं m², इथला मल्टिप्लायर काय झाला m². बघा किती आला m². ठीक आहे, बघा आता हे काय असतं आपलं येणार उत्तर. म्हणजे मी काय सांगितलं बघा, इकडे किती बघा 40 इंटू m⁵ बघा, 40 इंटू m⁵, 40 इंटू m⁵. या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आलं 40 इंटू m⁵, किती आलं 5. आणि इथं बघा, आणि कशानं मल्टिप्लाय केलं रे आपण बघा, कोएफिशियंटला आणि व्हेरिएबलला कशानं मल्टिप्लाय केलं ते लिहायचं. पहिल्यांदा कशानं मल्टिप्लाय केलं 4/3 न, आणि नंतर कशानं करावं लागलं आपल्याला m² न. मग हेच म्हणजे काय असतं आपलं ह्याचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 4/3 इंटू m². काय आलं 4/3 इंटू m² म्हणजे काय असेल, हा आला आपला क्वोशंट. हा काय आला क्वोशंट. चला किती आला क्वोशंट आपला 4/3 m², आणि येणारा आन्सर काय येणार मित्रांनो 40m⁵. हे मायनस बघा 40m⁵ मधून 40m⁵ जर गेलं तर आन्सर किती येईल मित्रांनो 0. देअरफॉर
क्वेश्चन काय येईल? क्वेश्चन काय येईल? 4/3 m raised to m square, अँड रिमाइंडर काय